नटवर्य प्रभाकर पणशीकर हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यांनी साकारलेल्या अनेक अजरामर व्यक्तिरेखा. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रोफेसर विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी अक्षरशः जगल्या आहेत. तब्बल 50 वर्ष पंतांनी मराठी रंगभूमी गाजवली. आपल्या आयुष्यभरात त्यांनी तब्बल 10,000च्या आसपास नाटकाचे प्रयोग केले. तो मी नव्हेच मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की प्रेक्षक त्यांचे भक्त झाले. प्रभाकर पणशीकरांशिवाय तो मी नव्हेच या नाटकाचा विचार करणे आजही अशक्य आहे. येथे ओशाळा मृत्यू यामधील औरंगजेब, अश्रूंची झाली फुले या नाटकातील प्रोफेसर विद्यानंद या भूमिकाही पणशीकरांनी अजरामर केल्या आहेत. याशिवाय कट्याळ काळजात घुसली, किमयागार, पुत्र कमेष्टी, ज्वालामुखी, मला काही सांगायचंय अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली. नाटकाबरोबरच त्यांनी काही मोजक्या मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्येही काम केलं. मात्र त्यांचे पहिले प्रेम कायम नाटकच राहिले. अशा या नटवर्याचा 13 जानेवारी 2011 साली मृत्यू झाला. आता ते जरी आपल्यात नसले तरीही त्यांची मुले त्यांच्या कलेचा वारसा जपत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांची मुले नक्की काय करतात. प्रभाकर पणशीकर यांचे लग्न विजया कुलकर्णी यांच्याशी झाले. लग्नानंतर विजयाताईंनी पंतांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालिका म्हणून काम पाहिलं. या संस्थेमार्फत या जोडप्याने अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. पुढे त्यांना जान्हवी, रघुनंदन आणि तारांगिणी अशी 3 मुले झाली. पुढे या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवला. त्यांची मोठी मुलगी जान्हवी पणशीकर अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. जान्हवी यांनी सुरुवातीला आपल्या वडिलांसोबत काही नाटकांमध्ये कामं केली. यामध्ये ओशाळा मृत्यू, थँक्यू मिस्टर ग्लॅड ही त्यांची नाटके विशेष गाजली. त्यांनी हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेते शक्ती सिंह यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी काही वर्ष अभिनय क्षेत्रात ब्रेक घेतला होता. मात्र संसारी जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. असं सासर सुरेखबाई, आई कुठे काय करते, किती सांगायचंय मला, मुरांबा, तू अशी जवळी राहा, अबोल प्रीतीची अजब कहाणी अशा अनेक मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. सध्या त्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहेत. प्रभाकर पणशीकर यांचा मुलगा रघुनंदन यांच्याविषयी बोलायचे तर त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. यातूनच त्यांनी थोर गायिका गान सरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे 2 दशके संगीताचे शिक्षण घेतले. आता ते मातब्बर गायक झाले असून पंडित रघुनंदन पणशीकर म्हणून ओळखले जातात. ते जयपूर अत्रौली घराण्याचे विख्यात गायक असून मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर यांचा वारसा पुढे चालवत आहेत. ते अभंग, गझल, ठुमरी अशा विविध शैलींचे पट्टीचे गायक म्हणून मान्यता पावले आहेत. पंडित पणशीकर यांनी संपूर्ण भारतातच नाही तर परदेशातही अनेक गायनाचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन समारोह अशा अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे. सोनी म्युझिक, टाइम म्युझिक, सारेगमप अशा अनेक प्रतिष्ठित म्युझिक कंपन्यांसाठी त्यांनी भक्तिगीते गायली आहेत. तसेच पंडित पणशीकरांना श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. प्रभाकर पणशीकर यांची सर्वात लहान मुलगी तारांगिणी पणशीकर संस्कृतच्या काड्या अभ्यासक आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. सध्या त्या रुईया कॉलेजमध्ये संस्कृत विभागाच्या संचालिका म्हणून काम पाहतात. तसेच त्या महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. अशा प्रकारे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची 3ही मुले कला क्षेत्रात कार्यरत असून आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.